नाशिक त्र्यंबकला जो सिंहस्थ कुंभमेळा होतो आहे त्याच्यामध्ये प्रत्येक पावलावर भ्रष्टाचार सुरू आहे। साधारण 15 ते 20,000 कोटीचं बजेट हे गुजरातच्या ठेकेदारांना वाटून द्यायचं आहे आणि त्या गुजरातच्या ठेकेदारांनी महाराष्ट्रातले मग छोटे मोठे कंत्राटदारांना मेहरबानी खात्यात कामं द्यायची। हे सध्या गिरीश महाजन आणि देवेंद्र फडणवीस यांचं कार्य सुरू आहे आणि त्यासाठी माझ्याकडे काल शेतकरी आले। नाशिक त्र्यंबकेश्वर रस्ता जो सिंहस्थाच्या नावाखाली त्याचं रोड वाइंडिंग सुरू करताय, त्याची गरज नाहीये खरं म्हणजे। आणि दोन्ही बाजूनी हे जे आहे नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरण हे दोन्ही बाजूनं जागा ताब्यात घेऊन शेतकऱ्यांच्या घरांवर, अधिकृत घरांवर, शेतकऱ्यांच्या व्यवसायावर, काही लहान लहान हॉटेल्स आहेत, दुकानं आहेत, त्याच्यावरती परवानगी आहेत, शासनाच्या मंजुऱ्या आहेत, त्याच्यावरती बुलडोझर फिरवून हजारो शेतकऱ्यांना नाशिक त्र्यंबक रोडला तुम्ही उद्ध्वस्त आणि बेघर करताय, बेरोजगार करताय, त्याची गरज नाही। आणि शेतकरी तिथे आता उपोषणाला बसले। गेल्या 8 दिवसापासून शेतकऱ्यांचं उपोषण सुरू आहे। राज्याचे मुख्यमंत्री म्हणतात तर राज्यात सगळं आलबेल आहे, कोणावरती अन्याय होणार नाही। सोलापुरामध्ये उपोषणाला बसले शेतकरी, नाशिकमध्ये हे जे शेतकरी आहेत हे साधारण 12 ते 13 गावं आहेत। पिंपळगाव, बहुला, बेळगाव, ढगा, मैरावणी, तळेगाव, अंजिनरी, खंबाळे, पेगलवाडी यासह साधारण 16 गावांचा शेतकरी उद्ध्वस्त झाले। त्यांच्या शेतातून रस्ते नेत आहे। काय गरज काय? सिंहस्थ येईल आणि जाईल, पण तुम्ही आमच्या शेतकऱ्यांचे रस्ते ताब्यात घेऊन तिथे आता उपऱ्यांना तिथे देणार। शेतकरी उपोषणाला बसलाय। अजून तिथे गिरीश महाजन गेलेले नाहीयेत, पालकमंत्री। मुख्यमंत्र्यांकडे जाऊन शेतकरी थकलेले आहे। भाजपचे आमदार सुद्धा जाऊन थकले। काय शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करायचं? बच्चू कडू रस्त्यावरती आहेत त्यांच्या कार्यकर्त्यांचं। मुंबईत मनोज जरांगे पाटलाने आंदोलन केले, इतर समाजाचे लोक आंदोलन करतात। या राज्यामध्ये कमालीची अस्थिरता आणि अशांतता।